गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोलायला घाबरत आहे का? गुड मॉर्निंग म्हणजे काय? सुप्रभात. गुड मॉर्निंग सर्वांना. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण 9th स्टँडर्डचा जो सेकंड मॅथ पार्ट 1 चा जो सेकंड चॅप्टर सुरू केला रिअल नंबर, त्याचा आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.4. ऑलरेडी आपण 2.1, 2.2 आणि 2.3 ऑलरेडी आपण मागच्या 3 लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर कोणता करणार आहे टॉपिक? तर प्रॅक्टिस सेट 2.4. छोटा प्रॅक्टिस सेट आहे, इम्पॉर्टंट आहे आणि सिंपल पण आहे. पण तो कशावर डिपेंड आहे ते पहिले आपण बघूयात. पहिले तो कशावर डिपेंड आहे ते आपण बघू. बघा काय आहे, कशावर डिपेंड आहे? तर तो आहे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सरांना माहितच आहे आपल्याला, बरोबर का नाही? वरचा जो असतो तो काय असतो बरं? न्यूमरेटर, आणि खालचा काय असतो बरं? तो डिनॉमिनेटर, बरोबर का नाही? मग आता रॅशनलायझेशन करायचंय, कोणाचं करायचंय बरं आपल्याला? डिनॉमिनेटरचं. मग नेमकं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय ते आता आपण पहिले बघून घेऊ. सपोज तुम्हाला लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये पण झाले, आपलं आठवतं ना? याच्यात थोडं ऍडव्हान्स मध्ये दिलंय. काय ऍडव्हान्स दिले? सपोज तुम्हाला एखादी टर्म दिली असणार आहे, काय बरं? 9/3 प्लस √2 अशी एखादी टर्म असेल, आणि ह्या टर्मचं तुम्हाला काय करायला लावते? रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. मग जो डिनॉमिनेटर आहे का त्याचं रॅशनलायझेशन करायचं. मग हे रॅशनलायझेशन कसं करायचं असतं? तर याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं असतं. आपण मागच्या लेक्चरला शिकलोय, बरोबर का नाही? मग हा जो डिनॉमिनेटर आहे का, या डिनॉमिनेटरने एकदा मल्टिप्लाय करायचं आणि एकदा काय करायचं? डिवाइड करायचं. पण इथे एक रूल आहे. काय रूल आहे? इथं जे साइन असतं का ते साइन मात्र चेंज करायचं. म्हणजे काय? प्लस असेल तर मायनस घ्यायचं, मायनस असेल तर प्लस घ्यायचं, एवढा बदल करायचा. म्हणजेच काय होईल बरं याचं रॅशनलायझेशन? 3 मायनस √2 अपॉन 3 मायनस √2. दोन्ही पण टर्म काय पाहिजे? सेमच पाहिजे. आणि यांचं फक्त आता आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेशन करायचं. संपलं, एवढंच. बाकी काहीच नाही प्रॅक्टिस सेट मध्ये. कळेल सर्वांना? ओके. मग आता आपण काय करू? डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला सुरू करू. प्रॅक्टिस सेट आहे आपला 2.4. मग आता 2.4 चा जो फर्स्ट क्वेश्चन आहे का, मेन फर्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बरं आपल्याला? तर म्हटलेलं आहे मल्टिप्लाय. काय म्हटलेलं आहे? मल्टिप्लाय. म्हणजे दिलेल्या टर्मचं काय करायचंय तुम्हाला? मल्टिप्लिकेशन करायचंय. सांगा बरं मग पहिला क्वेश्चन काय? अंडर रूट किती आहे? √3 इन ब्रॅकेट काय बरं? मायनस √3. यांचं काय करायचंय तुम्हाला? मल्टिप्लिकेशन करायचंय. मग आता बघा मल्टिप्लिकेशन कसं होईल याचं. मग आता एक टर्म बाहेर आहे ना, एका टर्मने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं असं जे ब्रॅकेट मध्ये असल्यावरती, म्हणजेच काय होईल बरं? इथं √3 इंटू √, किती होणार आहे बरं? 7 होणार. ओके. मायनसला मी मायनस घेतला. आता या √3 ने √7 ला मल्टिप्लाय केलं. आता ह्या √3 ने पुढे ह्या √3 ला पण करायचंय. म्हणजेच काय होईल बरं? √3 इंटू √3. ह्या √3 ने ह्या √3 ला मल्टिप्लाय केलं. इथपर्यंत कळालं? आता काय बघा, हे एका अंडर रूट मध्ये आपण टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. मग अंडर रूट किती होणार आहे बरं? 3 इंटू 7. मायनस काय होणार आहे? √3 इंटू 3 किती होणार आहे रे? 9 होईल ना. 3 3 जा किती होणार आहे? 9 इज इक्वल टू इन अंडर रूट. यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. 7 3 जा किती होणार आहे बरं? 21. ओके. मायनसला मायनस. √9 म्हणजे किती रे? 3. कारण की 9 चा स्क्वेअर रूट किती राहतं? 3. इथे घेतला आपण 3. हेच तर तुमचा आन्सर आहे. बाकी काही सॉल्व्ह नाही करायचं. एवढंच आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करायचंय. बाहेर एक टर्म असेल, ब्रॅकेट मध्ये एक टर्म असेल, मल्टिप्लिकेशन केलं, आला आन्सर. एवढंच. कळालं सर्वांना? नक्की एकदम. सेकंड सॉल्व्ह करून देऊ का? सांगा बरं सेकंड वाला काय आहे? ब्रॅकेट √5 मायनस √7 ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट नाही √2. अजून काय आहे का? बस एवढाच क्वेश्चन आहे सेकंड. माझा हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मग कसा सॉल्व्ह होईल बघा बरं. आता जसं मगाशी इकडून √3 दिला होता, आता काय केलंय? तिकडून दिलेलं आहे. करायचं तेच आहे. काय बरं? ह्या √2 ने एकदा याला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर याला मल्टिप्लाय करायचं, बरोबर का नाही? मग आता √2 ने याला मल्टिप्लाय केलं, कोणाला रे? √5 ला. मग √5 इंटू √, किती होणार तुमचा आला? 2.
मध्ये साईन मायनस मायनसच राहील. मग पुन्हा ह्या √7 कोणाला मल्टिप्लाय केलं बरं, √2 ला केलं. बरोबर का नाही. पुढची स्टेप काय होईल, हे एका ब्रॅकेटमध्ये येऊ शकतात. 5 इंटू काय येणार तुमचा 2 मायनस इथं काय येणार आहे 7 इंटू 2. आता काय राहिलं मग शिल्लक आपल्याकडं, 5 इंटू 2 किती येणार आहे 10, कारण की हे परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही आहे ना, त्यामुळे बाहेर येऊ शकत नाहीये. इथं पण कोणीच परफेक्ट स्क्वेअर नाही, मग ते पण तसेच राहणार आहे. √ किती येणार आहे बरं, 7 इंटू 2 14. हेच आपलं फायनल आन्सर. सिंपल आहे, काय डाऊट राहील का नक्की एकदा. आता आपण बघूया थर्ड वाला क्वेश्चन. सांगा थर्ड वाला काय बरं, थर्ड वाला सेकंड आणि हा झाला आपला थर्ड. थर्ड काय बरं, ब्रॅकेट 3 का फक्त 3 √2 √3 ब्रॅकेट कंप्लीट in bracket 4 √3 minus √2. बरोबर ना, हा थर्ड वाला क्वेश्चन आहे. मग आता हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आता पहिल्या 2 एक्झाम्पल मध्ये काय असायचं, एक ब्रॅकेट दिलेलं असायचं आणि एकच बाहेर व्हॅल्यू असायची. बट इथं काय दिले तुम्हाला, 2 ब्रॅकेट दिले. तर 2 ब्रॅकेट दिले काय करायचं असतं, पहिले समजून घेऊ. पहिली जी टर्म आहे ती जी पहिली टर्म, यांनी सर्व टर्मला याला पण मल्टिप्लाय करायचं आणि याला सुद्धा मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, नंतर काय करायचं आपल्याला, ह्या सेकंड टर्मनी पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्या सेकंड टर्मनी ह्या सेकंडला मल्टिप्लाय करायचं. एवढं सर्व करायचं. आलं लक्षात. मग आता काय होईल बघायचं. पहिल्यांदा कोणी मल्टिप्लाय करायचंय बरं, 3 √2 ने. कोणाला मल्टिप्लाय करायचंय, टोटल टर्मला बरं का, म्हणजेच काय रे 4√3 मायनस √2 टोटलला सेपरेट मानून घेतले. मध्ये कोण आहे रे, मायनस √3. ह्या √3 ने सुद्धा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय रे 4√3 मायनस किती बरं √2. काय केलं मी, फक्त 3 √2 आणि √3 काय केले, फक्त सेपरेट मांडले. ओके, पुढे काय होईल बघा आता. मग आता ह्या पहिल्या टर्मनी याला मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा, जे आपण पहिले 2 एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी शिकलेलं आहे. मग काय होईल बरं आता इथं बघा, 3 इंटू 4 किती होणार आहे रे 12. 3 4 जा किती होणार आहे 12. √2 इंटू √3 किती होणार आहे बरं, √6 होईल ना, बरोबर का. ओके, मध्ये आहे मायनस. इथं 3 1 जा नाहीये म्हणजे 1 आहे, 3 1 जा किती होणार तुमचा 3 होणार आहे. √2 इंटू √ किती होणार आहे बरं, √4 होणार आहे. इथपर्यंत कळालं सर्वांना, शुअर एकदम. पहिलेच गेम ओव्हर झाला. आता आपल्या पुढचं सॉल्व्ह करायचंय. मायनस साईन मायनस दिला, ह्या √ बरं इथं नसतो म्हणजे 1 असो, ह्या 1 नी 4 ला मल्टिप्लाय केला तुमचा 4 तसंच राहणार आहे. आता √3 इंटू √3 किती येणार आहे बरं, √9 होईल. ओके, आता बघा इथं पण मायनस आहे याचा पण मायनस आहे, मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस होऊन जाणार आहे. आता √3 इंटू √2 किती होणार आहे रे, √6 होणार आहे. थोडं साईन वगैरे व्यवस्थित काढा. काही जण काय करतात, रूट लय पुढे घेतात, कधी कधी मागच घेऊन टाकतात. थोडं योग्य रूट मध्ये कोणता नंबर आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे ना रे, तोच घ्या, बाकीचे नका घेत बसू. काही काही काय करतात, एकदम छोटं रूट देतात, काही काही जण लयच मोठं रूट देतात. ते सर्व चुकतं. अशा व्यवस्थित रूट द्या, कोणती नंबर रूट मध्ये तोच लिहा व्यवस्थित, थोडं अक्षर चांगलं काढा. पुढे काय होईल, फक्त त्यांचं कॅल्क्युलेशन बघू आपण काय होईल बरं. इथं 12 ला मी 12च लिहिला, √6 काहीच होऊ शकत नाहीये, -3. इथं √4 म्हणजे किती राहणार आहे 2, कारण की 4 चं स्क्वेअर रूट किती राहणार आहे बरं 2 राहणार आहे. मग इथं काय नाही तुमचा आला इंटू 2 मायनस 4 ला मी 4 तसंच घेतला इंटू √9 म्हणजे किती राहील तुमचा 3 राहणार आहे. किती राहणार आहे 3. टिकून जाय पाठीमागून. इथं काय बरं √6 तसंच राहणार आहे, बरोबर का नाही. √6 तसंच इज इक्वल टू, अजून काही कॅल्क्युलेशन होतं का बघा, एक लक्ष द्या मी काय म्हणतोय, कॅल्क्युलेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथं √6 आहे आणि इथं सुद्धा √6 आहे. इथं √ किती 6 आहे 12, इथं किती रे नाहीये म्हणजे 1 आहे. मग 12 √6 प्लस 1 √6 किती येणार आहे 13 √6. गॉट इट.
नक्की ओके. ही टर्म गेली आणि ही टर्म तुमची गेली. भाऊ लक्ष दे, आपल्याला येत आहे तरी पण लक्ष दे. त्यानंतर पुढे काय बरं इथं मायनस 3 टू जा किती होणार बरं तुमचा 6 होणार आहे. मायनस मायनसला मायनस 4 इंटू 3 किती होणार आहे 12. कळतंय ना सरांना, एकदम स्टेप स्टेप जातोय आपण, काही घाई करत नाहीये. इज इक्वल टू कोण राहिलं रे आपल्या इथं 13 ऍज इट इज राहिला, √6 ऍज इट इज राहिला, मायनस -6 - 12 किती येणार आहे -18. दोघं मायनस मायनस असलं काय होणार आहे प्लस होणार आहे, पण साइन कोणते येणार आहे मायनस येणार आहे. म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 13√6 - 18. कळालं काय बबड्यांनो, नक्की एकदम काही डाऊट राहील का थोडा तरी एकदम. थर्ड वाले एक्झाम्पल कळालं, फोर्थ वाले घेऊ का मग थर्डचे फक्त तीनच आहे ना, तीनच एक्झाम्पल आहे. कळाले का तिन्हीच्या तीन एक्झाम्पल, काही डाऊट पाठीमाग पुढं शिंदे वगैरे कळालं का भाऊ. आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचंय क्वेश्चन नंबर 2 आला. एकदम इम्पॉर्टंट, हे नेहमी पेपरला आपल्याला विचारले जातात. काय क्वेश्चन आहे बरं, रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं काय करायचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. मग काय बरं पहिला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1 काय दिला पहिला क्वेश्चन 1/√7 प्लस √2. याचं काय करायचं तुम्हाला रॅशनलायझेशन करायचं. मग रॅशनलायझेशन कसं करायचं ते व्यवस्थित समजून घ्या बरं का. ही स्टेप पहिली स्टेप इम्पॉर्टंट आहे. मग याचं रॅशनलायझेशन करायचं असेल तर इज इक्वल टू 1/√7 प्लस काय रे तुमचा √2 आहे. यांचं काय करायचंय रॅशनलायझेशन. मग इंटू इथली खालची टर्म आहे तिनेच मल्टिप्लाय करायचं आणि तिने डिवाइड करायचं. फक्त एक रूल लक्षात ठेवायचा कोणता, साइन चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. म्हणजे इथं आहे प्लस, मग आपल्याला घ्यायचं मायनस. मग √7 मायनस √2 अपॉन किती येणार आहे √7 मायनस √2. दोन्ही पण टर्म एकदम सारख्याच पाहिजे. इथपर्यंत काय आलं, इथं आपण लिहू शकतो काय बरं रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर. पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही. इथपर्यंत काय आलं ओके. आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 इंटू याला मल्टिप्लाय केलं तर काही चेंज होईल का रे, 1 ने कशालाही मल्टिप्लाय करा तेच तर राहील ना, √7 मायनस √2 राहणार, जो काही चेंज होतो का नाही. अपॉन इथं अपॉन खाली, ही स्टेप आता इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं ना √7 प्लस √2 आहे आणि इकडे काय बरं √7 मायनस √2 आहे. टर्म सारख्याच दिसते, फक्त साइन काय झाले रे चेंज झाले. तर ह्यासाठी एक फॉर्म्युला शिकलो आपण पहिले. एक फॉर्म्युला असा शिकलेला आहे काय बरं, तर a² मायनस b² जर असेल, काय असेल a² - b² जर असेल तर काय होतं बरं a - b अँड a + b अशा प्रकारे होतं. कळालं का मी काय म्हटलं, जर दोन ठिकाणी काय असणार आहे, जर दोन ठिकाणी प्लस आहे आणि एक ठिकाणी काय बरं तुमचा मायनस आहे, एका ठिकाणी काय बरं प्लस आहे, एका ठिकाणी काय तुमचा मायनस आहे. असेच तुम्ही काय करू शकतात, पहिल्याचा पण स्क्वेअर करू शकतात आणि दुसऱ्याचा पण डायरेक्ट स्क्वेअर करू शकतात. एवढी स्टेप मांडण्याची आवश्यकता नाही. कळालं मी काय बोललो. मग ह्या स्टेपच्या ऐवजी आपण ही लिहू शकतो ना. मग ह्या सर्व स्टेपच्या ऐवजी काय होईल बरं, एक याच्यात प्लस आहे एक याच्यात काय मायनस आहे, त्यापेक्षा आपण लिहू शकतो काय बरं पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे √7 स्क्वेअर मायनस काय बरं दुसऱ्याचा स्क्वेअर, दुसरा म्हणजे कोणी दिलं √2, त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर बाय युजिंग दिस फॉर्म्युला. कळालं काय केलं, दोन्ही पण टर्म सारख्या पण एकात प्लस आणि एकात काय मायनस आहे. इथं प्लस असू द्या किंवा इथं प्लस असू द्या, इथं मायनस असू द्या किंवा इथं मायनस असू द्या, पण एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी काय मायनस. असं असेल तर काय करायचं, पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. येईल का लक्षात नक्की. मग आता पुढची स्टेप काय होईल बघा, इथं इज इक्वल टू हे √7 आणि √2 ला आता आपण काहीच करू नाही शकत, तसेच ठेवले अपॉन. मला सांगा, तुम्हाला मी पहिली स्टेप शिकवली आठवतं का रे, √x असेल आणि त्याचा जर स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर आणि रूट जाताना राहतं काय रे फक्त x राहतो ना, असं बऱ्याच वेळेस आपलं झालं आहे.
म्हणजे रूटचा स्क्वेअर ही ओरिजिनल किंमत असते. मग इथं पण तेच होणार आहे. काय जाणार आहे बरं इथं? स्क्वेअर जाईल, रूट जाईल, म्हणजे राहील कोण रे? 7. स्क्वेअर जाईल, रूट जाईल, राहील कोण रे इथं? -2. बरोबर का नाही? मग आता इज इक्वल टू आपलं फायनल आन्सर येणार आहे. काय येणार आहे बरं? √7 मायनस √2 अपॉन 7 मायनस 2 किती येणार आहे रे? 5. हे आपलं राहील फायनल आन्सर. कळालं का रे? नक्की एकदम. रॅशनलायझेशनचा मिनिंग कळाला काय करायचं आहे? फक्त ही टर्म मल्टिप्लाय पण करायची आणि ऍड बी करायची, मल्टिप्लाय बी करायची आणि डिवाइड बी करायची. फक्त साइन काय करायचं? चेंज. आणि दुसरा हा एक फॉर्म्युला. ह्या दोन गोष्टी फक्त याच्यामध्ये आहेत. कळेल? हो की नाही? काय नाही कळालं? ही नाही कळाली? काय नाही कळाली? ही तर कळालं ना सर्वांना? ओके, ही नाही कळाली अशी? मी सांगितलं ना तुम्हाला, दोन ए ए बी बी, एका याच्यात काय मायनस, एका याच्यात काय प्लस. कुठं प्लस कुठं मायनस असू द्या, काही फरक पडत नाही. ही जर टर्म असेल ना आपल्याकडं, ही जर टर्म असेल तर याच्याऐवजी आपण ही लिहू शकतो. एक फॉर्म्युला आहे ना, आपण पहिलं पण शिकलोय, 8th स्टँडर्डला पण शिकलोय. मग एवढं लिहिण्यापेक्षा आपण एवढं लिहू शकतो. दोघांचा मिनिंग एकच आहे. मग हे एकदा प्लस एकदा मायनस असलं, पहिल्याचा बी स्क्वेअर करायचा आणि दुसऱ्याचा पण स्क्वेअर करायचा, बट मध्ये कोणतं घ्यायचं? मायनस साइन. मग पहिली टर्म कोण येतं? -7, सॉरी √7चा स्क्वेअर. दुसरी कोण आहे? √2 त्याचा पण स्क्वेअर. आणि स्क्वेअर आला, स्क्वेअर रूट जातो, स्क्वेअर जातो, रूट जातो, राहत्या फक्त नंबर्स. हे लक्षात एकदम. सेम क्वेश्चन पुन्हा दुसरा पण आहे, दुसरा पण आपण बघूया. हे कळालं सर्वांना? आता क्वेश्चन नंबर आपण घेऊया सेकंड वाला. मग सांगा आता सेकंड क्वेश्चन काय बरं मला? क्वेश्चन नंबर 2 काय? 3 अपॉन 2 √5 मायनस 3 √2 अशी टर्म, बरोबर का नाही? ओके. मग आधी आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता सॉल्व्ह कसं होईल बघा, व्यवस्थित लक्ष द्या. याचं सुद्धा काय करायचं आपल्याला? रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. बर, मग काय करायची? वरच्या टर्मला तर काहीच करायचं नाही आपल्याला. वरची टर्म आहे तशी ठेवणार आहे आपण, अपॉन खालची टर्म सुद्धा तशी ठेवणार आहे. 2 √5 मायनस 3 √2 तसंच ठेवणार आहे. पण इथं रॅशनलायझेशन करायचं म्हणजे काय करायचं असतं? ही टर्म इकडे घ्यायची, एकदा डिवाइड करायची, एकदा मल्टिप्लाय करायची. म्हणजेच काय म्हणते आता इथं? 2 √5. फक्त साइन काय करायचं? चेंज. मायनस असेल तर काय करणार आहे आपण? प्लस 3 √2. आणि वरची जी टर्म आहे तीच खाली घ्यायची. 2 √5 प्लस 3 √2. इथपर्यंत काही कोणाला डाऊट राहील का? एकदम नाही. इज इक्वल टू, आता काय बघा, ह्या दोघांचं वरती मल्टिप्लिकेशन करून टाकायचं आणि खालच्यांचं पण मल्टिप्लिकेशनच करायचं आपल्याला. मग काय होईल बघा, ह्या 3 ने या सर्वांना मल्टिप्लाय करा. 3 × 2 किती होणार आहे? 6 √5. व्यवस्थित लक्ष द्या. ओके, इथपर्यंत कळालं? आता ह्या 3 ने पहिल्याला मल्टिप्लाय करा, ह्या 3 ने सेकंडला पण मल्टिप्लाय करायचं आहे ना. म्हणजेच काय म्हणणार? प्लस आहे ना, म्हणून प्लस आहे. 3 3 जा किती होणार आहे? 9. √ किती राहणार आहे? पहिली स्टेप कळाली सर्वांना? नक्की? पाठीमाग? ओके. डिवाइड बाय. आता मगासारखं दिसतंय बघा, दोन्ही पण टर्म सेम आहे. पहिली पण टर्म सेम आहे, सेकंड पण टर्म सेम आहे. फक्त काय रे, एकाला प्लस आणि एकाला काय? मायनस. मग कोणता फॉर्म्युला यूज करायचा? a² मायनस b². पहिल्याला ए म्हणायचं, पहिला सेम आहे ए, दुसरा काय सेम आहे बी. मग ए आणि बी म्हणायचंय. मग असेच आपण काय करतो रे? a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे? 2 √5 चा स्क्वेअर. मध्ये नेहमी काय असतो फॉर्म्युल्यात? मायनस. नंतर सेकंड 3 √2 चा सुद्धा काय करायचा? स्क्वेअर. हे का लिहिलं तर रिझन लिहित चला. रिझन काय असणार आहे? फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे बरं आपल्याला? a मायनस बी आणि a प्लस बी जर असेल तर आपण काय लिहू शकतो? a² मायनस b². बरोबर का नाही? मग आता तुम्हाला मी सांगितले स्क्वेअर आहे याचा, आता याची स्क्वेअरची टर्म कशी येईल बघा, लक्ष द्या. वरती तर काहीच नाही करू शकत आता आपण, वरती काही चान्स राहिलेला नाहीये. मग काय राहील बरं? 6 √5 प्लस 9 √2 तशीच राहिली, टोटल डिवायडेड बाय. आता स्क्वेअर करायचा आहे. 2 चा स्क्वेअर किती होणार आहे? 2 चा स्क्वेअर किती होणार आहे? 4, कारण की तो अंडर रूट मध्ये नाही ना रे, त्याचा स्क्वेअर असेल. √5 चा स्क्वेअर किती होईल?
√5 चा स्क्वेअर किती होईल 5, कारण की स्क्वेअर जाईल रूट जाईल ना, म्हणजेच किती राहणार तुमचा 5. आलं का लक्षात? याचा डायरेक्ट 2 चा स्क्वेअर 4 काय घेतला, कारण की अंडर रूट मध्ये नव्हतं ना. क्लिअर झालं का मी काय म्हणतोय? ओके. आता काय बघा, पुढं मायनसला मी मायनस लिहून टाकलं. आता 3 हा अंडर रूट मध्ये आहे का रे? नाही. मग 3 चा स्क्वेअर घ्यायचा, किती होणार बघ तुमचा 9 होणार आहे. √2 चा स्क्वेअर 2 काय येणार आहे 2. व्हेरी गुड. मल्टिप्लाय काय येणार इथं 2. इथपर्यंत कळालं सर्वांना? काही डाऊट राहील का इथपर्यंत? नाही ना. आता पुढची स्टेप काय मी इकडे लिहितो, चला. मग देअरफॉर वरती काय करू शकतो का रे आपण? नाही, वरती तर काहीच नाही करू शकत. काय बरं? 6 अंडर रूट 5 प्लस 9 अंडर रूट 2 अपॉन काय बरं खाली आता 4 इंटू 5 किती जाणार आहे 20 मध्ये काय रे मायनस 9 2 जा किती होणार आहे 18. बरोबर का? वरती काहीच नाही करू शकत, कॅल्क्युलेशन चान्स नाही आपल्याला. 6 अंडर रूट 5 प्लस 9 अंडर रूट 2 अपॉन 20 मायनस 18 किती होणार आहे बरं 2. बस, याच्या बरोबर आपण काहीच नाही करू शकत. हेच आपला आन्सर. कळालं काय एवढ्यांनो? नक्की का एकदम काही थोडा तरी डाऊट राहील का? शुअर एकदम नक्की? हे किती एक्झाम्पल बघितलं आपण? सेकंड वाला. व्यवस्थित लिहायचं, व्हिडिओ पॉज करायची, व्यवस्थित सर्व लिहायचं. डबल रिव्हिजन होईल, त्यासाठी तुम्हाला घरी लिहायला होतं. डबल रिव्हिजन जर झाली ना 24 तासाच्या आत, तर तुम्ही ते विसरणं लय अवघड राहील, मग तुम्ही ते विसरणार नाहीये. पण ते केलं पाहिजे. काही काही नंदन करीतच नाही अभ्यास केला पाहिजे अधून मधून, बरोबर का नाही? ते लगेच लिहिलं, लगेच समजून घेतलं तर कळेल. नाही तर तुम्ही जर 2 आणि 4 दिवसांनी जर त्याला बघितलं तर ते काय होतं हा प्रकार हे काही कळणार नाहीये. डेलीच्या डेली अभ्यास पाहिजे. रोजच्या 2-3 तास अभ्यास करायला तुम्ही काही मारणार नाहीये. 2-4 तास अभ्यास रोज असलाच पाहिजे तुमचा वाला. बरं, आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा बरं आपल्याला? थर्ड वाला. काय बरं थर्ड वाला क्वेश्चन? आता 4 अपॉन किती बरं 7 प्लस 4 अंडर रूट याचं रॅशनलायझेशन करायचं ना आपल्याला. मग कसं होईल बघायचं रॅशनलायझेशन. चला 4 अपॉन काय 7 प्लस 4 रूट 3 इंटू, आता रॅशनलायझेशन करायचंय. कोणाचं रॅशनलायझेशन करायचं रे आपल्याला? डिनॉमिनेटरचं ना. मग ही टर्म इकडे येणार आहे, फक्त प्लसचं काय होणार आहे मायनस. मग काय होईल बरं 7 मायनस 4 रूट 3 अपॉन 7 मायनस 4 रूट 3. बरोबर का नाही बाबड्यांनो? एकदम काही डाऊट राहील का इथपर्यंत? नाही. चालू आहे ना व्हिडिओ? इथपर्यंत कळालं? काही नाही डाऊट? ओके. इज इक्वल टू, आता 4 नी वरती मल्टिप्लाय करायचंय. 4 इंटू 7 किती होणार आहे 4 इंटू 7 28. ओके, मायनसला मायनस 4 इंटू 4 किती होणार आहे 16. अंडर रूट किती होणार आहे तुमचा 3. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके. टोटल डिवायडेड बाय काय बरं इथं टोटल डिवायडेड बाय. आता इथं तशीच टर्म आली ना, त्या टर्म नेहमी तशीच येतात. ए सेम आहे, बी सेम आहे का नाही? मग ए आणि बी सेम असल्या दोघांत एकामध्ये प्लस आणि एकामध्ये मायनस आहे. मग काय करतो बरं पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे 7 चा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा बी म्हणजे कोण रे 4 अंडर रूट 3 चा स्क्वेअर. क्लिअर झालं इथपर्यंत? मग आपण फॉर्म्युला यूज केला ते लिहित चला पुढं इज इक्वल टू. आता यांचं बघा 28 मधून 16 जाणार नाहीये, कारण की हा 16 इंटू काय रूट 3 हा रूट 3 चा 16 आहे. 28 मधून मायनस करायचा नाही तो. हा इथं जर काही साईन असतं प्लस किंवा मायनस जर काही साईन असतं तर मग यांचं कॅल्क्युलेशन आपण केलं असतं. पण मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, यांचं कॅल्क्युलेशन आता होणार नाहीये. म्हणजेच काय राहिलं तुमच्याकडं 28 मायनस 16 अपॉन किती होणार बरं रूट 3 अपॉन 7 चा स्क्वेअर किती होणार आहे बरं 49 मायनस 4 चा स्क्वेअर किती होणार आहे 16 रूट 3 चा स्क्वेअर किती होणार आहे 3. व्हेरी गुड. इथपर्यंत काही डाऊट राहील की इथपर्यंत कोणाला? नाही. मग आता आपल्याला पुढची स्टेप काय ते आपण बघूयात.
मग देअरफॉर नेक्स्ट इज इक्वल टू वरती तर काहीच कॅल्क्युलेशन होणार नाही, म्हणजेच 28 मायनस किती बरं 16 अंडर रूट 3 टोटल डिवायडेड बाय. आता इथं कॅल्क्युलेशन होईल बघा. पहिले मल्टिप्लिकेशन करायचं असतं नेहमी, मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 49 मायनस किती बरं 16 3 जा किती होणार आहे 16 3 जा 48 16 3 जा 48. वरची टर्म पुन्हा ऍज इट इजच राहणार आहे, किंवा ती त्याच्यातून ना तुम्ही ना 4 वगैरे कॉमन काढू शकतात बरं का इथले. याच्यातून बघा 28 4च्या टेबल मध्ये आहे आणि 16च्या टेबल मध्ये पण आहे. तिथं 4 तुम्ही कॉमन काढू शकतात, जर काढायचं काढू, चला काय हरकत नाही. 4 जर कॉमन काढलं तर 4 कितीचा 28 येतो बरं 4 कितीचा 28 7 7 4 जा किती राहणार आहे मायनस ह्या 16 मधून पण 4 कॉमन काढला किती राहणार आहे 4 अंडर रूट किती होणार आहे 3. ही स्टेप लिहिली तरी चालेल, बाकी तशीच. आता खालच्यांचं कॅल्क्युलेशन 49 मायनस 48 किती होणार आहे रे 1. 1 काही लिहायची गरज आहे का आपल्याला नाही. आन्सर लिहा 4 इन ब्रॅकेट 7 मायनस 4 अंडर रूट 3. दिस इज आवर फायनल आन्सर. कळलं का सर्वांना नक्की? काही डाऊट राहील का? व्यवस्थित सर्व लिहून घ्यायचंय नक्की. काही डाऊट 100%. मग आता आपल्याला याच्यातला लास्ट एक क्वेश्चन बाकी, सर्व प्रॅक्टिस सेट तुम्हाला मी सॉल्व्ह करून दिलाय. मग काय बरं आता फोर्थ वाला लास्ट वाला एक्झाम्पल ते आता आपल्याला बघायचं. काय बरं फोर्थ वाला अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन 5 प्लस अंडर रूट. थोडं वेगळं एक्झाम्पल आहे, तसंच सॉल्व्ह होईल, काही एक त्याच्यात डाऊट नाही राहणार. बघा आता लक्ष द्या इकडे काय करतोय मी. रॅशनलायझेशनच करायचंय, क्वेश्चन असतोय ना आपला. इकडे लक्ष द्या. मग अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन किती होणार आहे अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 3. याचं काय करायचंय रे रॅशनलायझेशन करायचं आहे. बढेंगे बरोबर चाललंय का? चाललंय ना बरोबर. त्याचं रॅशनलायझेशन करायचंय. हा इथं कोण आहे बरं प्लस आहे, तिकडे गेला का होणार आहे मायनस. मग कसा येईल तो अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 अपॉन अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3. येईल का लक्षात? ओके. नेक्स्ट पुढची स्टेप काय येईल बघा. आता वरती पण थोडी गडबड झाली आपली, बरोबर ना. वरती काय झालं आता मोठ्या टर्म आल्या, तर तुम्हाला आता काय करावं लागेल इथं टोटल मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. मग आता या पहिले रूट 5 नी पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं, नंतर रूट 3 नी पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं. खालचं तर आपल्याला माहितच आहे, दोन्ही टर्म सारखं एकाला प्लस एकाला मायनस डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू शकतो. वरच्याला तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करायचंय. मग मला सांगा अंडर रूट 5 इंटू अंडर रूट 5 किती होणार आहे रे अंडर रूट 25 होईल, बरोबर का नाही. अंडर रूट 25 म्हणजेच काय रे 5. आणि तुम्हाला लास्ट लेक्चरला मी शिकवलंय ना अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट एक्स असले आन्सर काय राहतं फक्त एक्स राहतं ना रे बाबड्यांनो. मग इथं पण बघा ना अंडर रूट 5 म्हणजे तुमचं काय राहणार आहे आन्सर 5 राहणार आहे. आता इथं प्लस इथं मायनस म्हणजे मायनस येणार आहे. अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 5 इंटू अंडर रूट 3 किती येणार आहे अंडर रूट 15. क्लिअर झालं? ओके. आता या मायनस 3 नी मल्टिप्लाय करायचंय. मायनस 3 इंटू सॉरी अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 5 किती होणार आहे अंडर रूट 15. व्हेरी गुड. मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस. अंडर रूट 3 इंटू अंडर रूट 3 किती होणार आहे 3 होईल ना. व्हेरी गुड. अपॉन इथं तर आपला फॉर्म्युला यूज होतो ना. काय फॉर्म्युला येईल बरं अंडर रूट 5 चा स्क्वेअर ऑफ अंडर रूट 5 मायनस अंडर रूट 3 स्क्वेअर. इथपर्यंत कळालं सर्वांना? ओके. आता आपण इकडे लिहू वाटलं स्टेप पुढचे इज इक्वल टू. मला सांगा इथं 5 प्लस आहे आणि इथं प्लस 3. 5 प्लस 3 किती होणार आहे 8. किती होणार आहे 8. डायरेक्ट आपण 8 लिहून टाकू. काय लिहून टाकू 8. बर इथं मायनस अंडर रूट 15 इथं सुद्धा मायनस अंडर रूट 15 आहे. किती जण आहे 2 जण आहे ना. अंडर रूट 15 अंडर रूट 15 किती आहे
टू आहे ना, मग दोन दोन घेऊन टाकू, -2√15 अपॉन पुढचं काय होईल बघा, इथं स्क्वेअर आणि रूट जाईल म्हणजे कोण राहणार आहे 5 मायनस स्क्वेअर आणि रूट जाईल म्हणजे कोण राहील इथं 3 राहणार आहे. पुढची स्टेप 8 - 2 अंडर रूट किती बरं इथं 15 अपॉन 5 - 3 किती होणार बरं 2. हेच तर तुमचा आन्सर असेल. किंवा अजून याच्यातून काय कॉमन येऊ शकतो, 2 च्या टेबल मध्ये दोघं पण आहे बघा आहे ना, मग 2 कॉमन काढू शकतो. 8 मधून 2 कॉमन काढलं तर 4 राहील ना, 2 4 जा किती होणार आहे 8, मायनसला घेतला मायनस, याच्यातून 2 कॉमन काढला म्हणजे राहिला कोण रे फक्त इथं 15 ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन किती रे इथं 2. दोन्हीकडे पण 2 2 आला मल्टिप्लाय मध्ये ना, मग हा 2 2 काय होईल इथं कॅन्सल, म्हणजे तुमचा आन्सर काय राहील बरं 4 मायनस अंडर रूट 15. कळलं का रे मुलांनो, एकदम काही डाऊट राहील का. सर्व प्रॅक्टिस सेट 2.4 मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलाय. पहिल्या क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन होते तेही सॉल्व्ह करून दिले. सेकंड क्वेश्चन मध्ये पण 4ही क्वेश्चन आहे, 4चे 4ही पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. कोणते रूल वापरायचे, कोणता फॉर्म्युला वापरायचा, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. अशा प्रकारे इथं आपला प्रॅक्टिस सेट 2.4 इथे संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. थँक्यू सो मच.